हाय हॅलो, कसे आहात सगळे बरेच असेल. सगळ्यांना राम राम. माझं नाव आहे सोनी. मी राहते हैदराबादमध्ये आणि छोटेसे घरात राहते. आणि इथे मी काढले होते गोधड्या धुवायला. गोधड्या लई दिवस झाले होते मी धुतले नव्हते, त्याच्यामुळे धुवायला काढले होते. पट्टापट धुवायचं होता मला आणि सकाळची वेळ होती. नाश्ता पाणी सगळं झाला होता. गोलूला पाठवले होते मी, सगळं स्कूलला त्याला पाठवली. त्याच्यानंतर हे धुवायला काढली. हे कशाला काढली तुम्हाला हे पण सांगणार आहे मी. का म्हणजे हे लई दिवस झाले होते. माझा ऑपरेशन झाला होता, त्याच्या आधी मी धुतले होते. माझं ऑपरेशन होऊन 1.5 महिने झाले मला. त्याच्यानंतर मी धुतले नव्हते आणि लई घाण होते. आणि हे एकटेच होते इथे, मी गावी गेली होती आमचे. आणि त्याच्यानंतर मी अजिबात गोधड्याला हात नाही लावली होती. धुतली होती पण असे पोरांचे खाली जे घालतात ना तेवढंच धुवायची मी. आणि सगळं धुवायचं काय शक्य नव्हतं मला, का म्हणजे टेके असतात ना तर धुवू शकत नाही आपण त्याच्यामुळे. आणि माझी पोरगीचा पण बड्डे येते गुरुवारला, तर माझे सासरे येतात. सासू आणि सासरे दोन्ही पण येणार आहे. तर ते पण येणार आहे आणि पांघरायला हे करायला ते बरं नाही वाटत ना, घाण वाटते. तर मलाच लई हे होत होता की कधी धुवू. त्याच्यामुळे मी आज सगळे काढले. एवढं काही आतरून नाही आहे माझ्याकडे, जेवढं आहे आम्ही चौघांसाठी तेवढंच आहे. 2 मोठे पांघरून आहे, 2-3-4 पांघरून आहे. आणि हा खाली घालायची एक गोधडी आहे. 2-3 मिनी असं खरेदी केले होते बाहेरून, ते सगळं आहे. जास्त नाही आहे, हाय आमच्या पुरती जेवढा आहे तेवढा आहे. तर ते मला धुवायचं होतं आणि घाण पण लई झाला होता. आणि एक महत्त्वाची गोष्टी म्हणजे हजबंडचे पण तब्येत लई खराब आहे. तर ते 2-3 दिवसाची, तर 2-3 दिवस झाले ते घरीच आहे. तर ते काय त्यांची तब्येत थोडा फीवर आहे. आणि ते काय तरी बोलतात ना, काय बोलतात त्याला, चिकनगुनिया ते काहीतरी, हां ते आला होता त्यांना. तर त्याच्यामुळे पण मी धुवू शकली नाही. तर बोलली चला त्यांचा पण पूर्ण झाला आता. तर बोलली तर चला आता धुवून टाकूया. आणि त्याच्यामुळे मी 2-3 दिवस ना व्हिडिओ काढली नाही. ते बरं नाही वाटत, कोण आजारी असलं तर व्हिडिओ काढणं आणि दाखवणं. मला नाही बरं वाटत आजारी माणसाचं. तर मी नाही काढली. मी त्यांना टाईम दिले सगळं. का म्हणजे त्यांना खाणं पिणं थंड द्यायला लागतं सगळं, ज्यूस वगैरे ते काय खात नव्हते. तरी पण आपलं जेवढं शक्य होऊ शकतं तेवढं बनवून देत होती त्यांना मी. आणि ते पण चांगले झाले आता खातात पितात सगळे चांगलं आहे. पण त्याच्यामुळे ना फीवरमुळे ना थोडासा माणसाला कसं काय तोंडेनं खराब होते आणि बरं वाटत नाही. आणि त्यांना पण लई शरीर एकदम आग होतं, ते सगळं होत होतं ना. त्याच्यामुळे जेवढं होऊ शकतं तेवढं केले मी पण. आणि त्यांनी पण 4 दिवस त्यांना पण कंटाळा येत होता. घरी कंटाळाच येते पण तरी करतात ते. आपलं हाय तब्येत खराब आहे तर काय करणार आहे माणसं, थोडी ना जीवावर घेऊन कामं करणार. त्याच्यामुळे मी पण आपलं नाही काढायचं, नाही बरं वाटत म्हणून मी व्हिडिओ वगैरे काय नाही काढले होते. आज मी धुवायला काढले होते गोधड्या. तर मी बोलली चला आज व्हिडिओ काढूया, आज सगळं झालं आहे. तर थोडाफार हे सकाळचा वेळ होता. गोलूला पाठवली होती, सगळं झालं होता. गोलूला स्कूलला पाठवली, त्याला नाश्ता करवली, सगळं केली. त्यानंतर मिनी केली, त्यांना दिली, सगळं करून त्याच्यानंतर बोलली की नाही आज काढायचंच आहे. का म्हणजे दुसऱ्या दिवशी ना माझे सासू आणि सासर येत होते. तर त्याच्यामुळे मला वाटलं की हे चांगलं नाही, त्यांना पण पांघरायला पण थोडासा वाईट वाटेल ना, थोडं म्हणजे खराब वास येतात ना, तर ते बरं नाही वाटत. आणि लहान मुलं आहे माझे, तर ते एका दिवशी ना लघवी वगैरे करतात गोधडीवर. तर त्याच्यामुळे मला बरं नाही वाटत कोण हे केलं तर मी बोलले आज धुवून काढूया. आज धुतली मी सगळं, लय फटाफट धुतली. आणि धुवून ना मी काय केली, हाताने तर धुतली पण जे पिळतात ना ते मी मशीनमध्ये घातली. एकदम ते ऑप्शन असतात ना स्ट्रॉंग स्प्रेइंग करायचं, त्याच्यामध्ये ऑप्शन होतं.
तर त्याच्यामध्ये मी स्प्रिंग केली पूर्ण, म्हणजे पूर्ण अर्धपेक्षा जास्त तर त्याच्यातच स्प्रिंग झाला होता ना, अर्धपेक्षा जास्त सुकला होता. खाली थोडासा उन्हात घातले की 1-2-3 तासांनी एकदम पूर्ण एकदम चांगला सुकून जाईल, म्हणून मी टेरेसवर घातले. तुम्हाला मी दाखवेल पुढची व्हिडिओमध्येच. गोधड्या मी टेरेसवर घातले आणि ते दाखवायला काय मला हे नाही झालं का, म्हणजे 3rd फ्लोअरवर आहे. 3rd फ्लोअरवर चढणं आणि व्हिडिओ काढणं आणि गोधड्या सुकवणे बोलले तर हालत खराब आहे माणसाची. तुम्ही समजू शकतात. लिफ्ट नाही आहे की हां चला लिफ्टने जाऊन हे करू शकतात. आणि मिनी मशीनमध्ये ते काढली बघा, धुतले आणि पटापट धुतले. लई घाण निघालं खरं सांगू ना. 2-3 महिने झाले ना असं लई घाणं निघतात. त्यामुळे ना दर महिने धुते मी. महिन्यामध्ये धुते का, म्हणजे ते घाण पण नाही राहत आणि गोधड्या पण स्वच्छ राहतात आणि सगळं नीट लागतात. पण ते काय मिनी ऑपरेशनमध्ये उचलू नाही शकत, हे करू नाही शकत, त्याच्यामुळे आत्ता पण नाही करू शकत. पण मिनी केले म्हणजे मला नाही चांगला वाटत ते घाण मात्र असं आतरून घेऊन झोपायचं, पांघरायचं का बोलले तरी. आणि कोणालाच आवडत नाही असं, तर सगळे असंच करत असेल. आणि मी महिन्यामध्ये मी धुवत राहते. मी पोरं आहे लहान लहान माझे, कधी लघवी करतात रात्रीचे झोपेमध्ये, तर कधी त्यांचं पाणी सांडणं, कधी काय काय असतोच ते. त्याच्यामुळे मला धुवायला लागतं. ज्याच्या घरी लहान मुलं आहे त्यांना तर माहितीच असेल कसं असतं. आमच्याकडे एक महत्त्वाचं हे आहे की बेड नाही आहे, चटाई घालतात आम्ही आणि गोधडी वगैरे घालून झोपतात, त्याच्यावरच झोपतात आम्ही. बेड वगैरे आता किरायचे रूममध्ये कुठे बेड घेऊन येणार आहे, काय करायचं ते बेडला घेऊन. आणि मला तर झोप येत नाही. आमची तर कंबर लई दुखते, पूर्ण अंग दुखते ते बेडने. आम्ही पहिलेपासूनच खालीच झोपतात आणि खालीच चांगला लागते. आणि गावात बघा ना सगळे लोक पण खालीच झोपतात. काहीतरी लोक आता ते बेड वगैरे सगळं आणतात आणि झोपतात. आम्ही पण आणू नंतरला, कधी बघूया आणूया. पण आता सध्यापुरती तर आमच्याकडे हेच आहे. आणि रूम छोटाच आहे ना, आणि कोण आलं गेलं तर बरं नाही वाटत. जागा नाही, आम्हालाच जागा नाही पुरणार तर ते दुसरे ना कसं काय जागा पुरणार आहे, म्हणून मी नाही आणत. आणि त्याच्यामुळे खाली आम्हाला बेटर आहे, चांगलं आहे. कसं पण झोपतात पोरं, पण पडायची भीती नाही, काय नाही. खाली असले चांगलं पसरून झोपतात त्याच्यामुळे. आणि इथे मी धुवत होती पटापट. आणि माझा ना एक गोष्ट बोलू, मशीन थांबली होती का, म्हणजे जास्त वेट झाला होता की काय झाला होता मला माहिती नव्हतं, पण जास्त वेट झालेला वाटतं. त्याच्यामुळे ना ती चालतच नव्हती. तर मीने काय केले, एक काढून टाकली आणि एक स्प्रिंग केली, तरी पण ती बंदच पडली. मग ती काय झालं काय माहिती. मीने आत्ताच आणले, 1 महिन्यात झालं मशीन आणले. तर मीने एकदा ट्राय केली, ते जे आतला असतो ना तिला फिरवली मी एकदा, म्हणजे त्याच्यामध्ये पाणी भरला होता, त्याच्यामुळे हे नाही झाला होता की जास्त हे झाला होता, समजला नाही मला मशीनचा. तर मीने तरी पण ट्राय केली मी ते मशीनला चालू करायची, तर झाली ती मशीन चालू. आणि सगळ्या गोधड्या धुवून नंतरला मशीनला खाली स्प्रिंगच करायचं होतं. तर मी बोलले की चला 1 गोधडी 2 गोधडी होते स्प्रिंग, तोपर्यंत मी ह्यांची गाडी धुवून टाकते. मी बोलले ना तुम्हाला 4-5 दिवस ते घरी होते, तर त्याच्यामुळे काय जायला त्यांना झालं नाही. आणि गाडी असली पडली जसं घाण होत होती ना, असं धूळ होत होता त्याच्यावर. तर मी बोलली चला आता ओली आहे तर धुवूनच टाकू. बोर चालू केली खालचा ओनरचा आणि मीने पूर्ण धुवून टाकली. आणि हे जे गोधड्या सगळं असले हाय दिसतात ना, ते स्प्रिंग केलेलेच आहे, सुकवायचं होतं वरती जाऊन त्याच्यामुळे. आणि ते सगळं धुत होते मी, सगळं डस्ट होता, सगळं माती वगैरे होते खाली, त्याच्यामुळे मी बोलली आता काढली धुवायला. तर पोरं पण नाही आहे, गोलू पण नव्हता आणि आंटी पण काय नाही बोलत. मी धुवून टाकली आणि त्यांची गाडी पहिले धुवायची होती. आणि त्या गाडीतली माती वगैरे असते, ते घाणच असतं ना खाली फ्लोअरवर. आणि पोरं कसं ना खेळत राहतात बाहेर, त्याच्यामुळे ना धुतलेले बरं आहे, म्हणून मीने धुवून टाकली ते सगळं. आणि इथे ना पूर्ण धुवत होते मी, डस्ट वगैरे लई दिवसाचा झाला होता.
मी बाहेर काही एवढं लक्ष दिली नाही त्याच्यामुळे. त्यांचा तब्येत खराब होता त्याच्यामुळे. आणि बोलली आता हाय चालू आहे मोटर. पाणी येत होता ते गव्हर्मेंटचं पाणी येते ना इथे ना आमच्याकडे ना 2 दिवसांनी ना पाणी येते. 2 दिवसांनी गव्हर्मेंटचा. तर ते आम्ही म्हणजे बोर पण आहे इथे असं काही नाही आहे. पण ते काय आहे ना बोरचं पाणी ना परवडते. म्हणजे थोडा टाकीमध्ये येते ना तर मिनी येत होता तर मोटर चालू करून सगळं धुवून टाकली चांगलं. आणि त्याच्यानंतर सुकवायला गेली. इथे माहिती आहे काय झालं, मी ना ते वॉशिंग मशीनमधून ना गोधडी काढली ना त्याच्यानंतर ना ते निरमाची पावडरच खाली पडली ह्या साईडला. आणि ते निघत नाही पावडर. खरोखर लई मुश्किलने पावडर काढली मी. ते पावडरचा डब्बा त्याच्या खाली पडला. आणि इथे ना त्याला खाऊ घालत होती, बारकीला भूक लागली होती त्याच्यामुळे. आणि इथे पनीरचं सामान काढली होती, कांदे वगैरे कापायचं होता, टमाटर कापायचं होता. मला आंघोळ करून झाली होती, गोधड्या सुकून झाला होता, आंघोळ झाली होती, सगळं झालं होतं माझा. आणि इथे जेवण बनवायचं होतं दुपारचा. तर ते व्हिडिओ तुम्हाला मी बनवले सगळं जेवण. ते व्हिडिओ तुम्हाला उद्या येईल. नक्की बघा पूर्ण व्हिडिओ. आणि व्हिडिओ जर चांगला लागला तर नक्की शेअर करा, नक्की सबस्क्राईब करा, प्लीज सबस्क्राईब करा. आणि बोला मला कसं वाटलं तुम्हाला माझा व्हिडिओ कसा लागतं आहे. आणि खरं मी विचारते माझा व्हिडिओ तुम्हाला कसं लागतं आहे ते नक्की विचारा, नक्की सबस्क्राईब करा. चांगला लागला तर धन्यवाद बघायला माझा व्हिडिओ. कोण पण काकी दादी आणि जे पण आहे ताई वगैरे जे पण भाव बघतात त्यांचं लय मनपूर्वक धन्यवाद. आणि इथे मी पनीरची भाजी तयारी करत होती आणि ते बारकीला खाऊ घालत होती मी. आणि पुढचा जे व्हिडिओ आहे ते पुढे तुम्हाला उद्या येईल. आणि नक्की सबस्क्राईब करा. चला बाय. जर तुम्हाला चांगलं वाटतं तर नक्की सबस्क्राईब करा. प्लीज सबस्क्राईब करा. चला बाय. आणि पूर्ण व्हिडिओ नक्की बघा. आणि इथे मी कशाला खालत होती त्याला माहिती आहे. ती ना सकाळी ना गोलू संगती खाते तर तिने खाल्ली नव्हती आणि त्याचा हिस्सेचा असंच होता ते टोस आणि दूध. त्याच्यामुळे त्याला मी घालत होती. दुपारचे 12 वाजले होते आणि त्याला भूक लागली होती. बरोबर खाल्ली नाही तर भूक नाही लागत ना, अजिबात तोंडात घेतली नसते ती. आणि मला पट्टापट जेवण बनवायचं होतं, नवरा लई भडकला होता त्याच्यामुळे. चला बाय. इथेच संपवते माझा व्हिडिओ. सबस्क्राईब नक्की करा.